आज उमरोली जिल्हा परिषद विभागाची बैठक पार पडली। यावेळी उमरोली पंचायत समितीच्या बैठक शेळके मंगल कार्यालय आणि दहिवली पंचायत समिती बैठक दहिवली या ठिकाणी पार पडली। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं। या बैठकीसाठी आमदार महेंद्र थोरवे साहेब, जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर, विधानसभा संघटक शिवराम बदे साहेब, तालुका प्रमुख संभाजी जगताप, युवा सेना तालुका अधिकारी अमरजी मिसाळ, सुनील रसाळ, मनोहर दादा थोरवे, रत्नाकर बेडेकर, सरपंच महेश विर्ले, प्रभाकरजी शेळके, विश्वास शेंडे, उमरोली जिल्हा परिषद विभागातील सर्व उपतालुका प्रमुख, संघटक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, ग्रामपंचायत प्रमुख, गटप्रमुख, शिवदूत आदी पदाधिकारी उपस्थित होते। अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राइब करा। या सरकारच्या माध्यमातून सुद्धा सक्षमपणे काम होत असताना आपल्या देशाचा आणि आपल्या राज्याचा हॅपीनेस इंडेक्स सुद्धा वाढलेला आहे। आणि आपण पाहताय की कोविड सारखं महाभयंकर संकट आपल्याला ओढलं, परंतु कोविड गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण नव्या जोमाने त्या ठिकाणी कामाला लागतो। कारण अर्थव्यवस्था सक्षमपणे सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजनांचा लाभ या ठिकाणी झाला, गोरगरिबांपर्यंत पोहोचला आणि या साऱ्या योजनांचा फायदा गोरगरीब जनतेला या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार या देशामध्ये आलं पाहिजे। यासाठी लोकसभेच्या निवडणुका आता त्या ठिकाणी आहेत, आपल्या ठिकाणी आता या ठिकाणी होत असताना मावळ मतदारसंघाचे आपले महायुतीचे उमेदवार श्रीकांतप्पा बागरे साहेब यांना पुन्हा एकदा आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचे आणि त्यासाठी आपण आता पाहता की ज्या पद्धतीने महायुती संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी काम करत आहे। या मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी असेल, अजितदादा पवार असेल, शिवसेना, शिंदेसाहेब, आपण सगळे पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।